गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर शरसंधान। नो झेंडा नो अजेंडा वाल्या पक्षांनी काँग्रेसला केले हायजॅक। आज गुढीपाडव्यानिमित्त कोपिनेश्वर मंदिर न्यासतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शोभायात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून समस्त जनतेला गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रात युती सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या 2.5 वर्षात सगळ्यांच्याच प्रश्नांना स्पर्श करत कमीत कमी वेळात 120 प्रकल्प मंजूर करून घेण्यात आलेत। हा एक इतिहास असून या निमित्ताने सगळीकडे विकासाची कामं सुरू आहेत। फेसबुक लाईव्ह आमच्याकडे नसून आम्ही जनतेत लाईव्ह असणारे आहोत अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे। त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना बंद करून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलंय। आपण केलेली विधायक कामे जनतेपर्यंत पोहोचलीच पाहिजेत व आपल्या कामाचे श्रेय दुसरे घेत असतील तर त्याबाबत देखील जनतेला अवगत करा असे आवाहन त्यांनी राजू वाघमारे यांना केलंय। राजू वाघमारे यांनी आजच शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। मग त्या सरकारने जनतेवर अनेक बंधनं घातली होती, परंतु आपले सरकार येताच आपण सर्व बंधनं उठवली व जनतेने मोकळा श्वास घेतला असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत। त्याचबरोबर उद्योग व्यापाराला आलेली उतरती कळा देखील दूर झाली। आज चौफेर विकासाची गंगा वाहू लागल्याने लाखोंच्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 48 नगरसेवक देखील शिवसेनेत सामील झाल्याचं त्यांनी सांगितलं। तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे 3 तिघाडी काम बिघाडी असे झाल्याची टीका त्यांनी केली आहे। या सर्व पक्षांचे तंगड्या अडकल्याने पुढे प्रगती होणे मुश्किल असल्याचं त्यांनी सांगितलं। या शोभायात्रेत आमदार संजय केळकर यांच्यासह भाजपा आणि शिवसेनेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सामील झाले होते। ठाणेकर यांनी देखील या शोभायात्रेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे। मला वाटतं आज चांगला दिवस आहे आणि या निमित्ताने देशभरात आपल्या 77 कोटी सुरुवात झालेली काल पहिला नारळ नागपूरमध्ये उठलेला आहे। उद्याही नामटेकमध्ये आहेत, अशा अनेक सभा आहेत आणि म्हणून आम्ही पाडवा जोरदार उत्साह जल्लोषात साजरा करून राज्य सरकारच्या माध्यमातून देखील हे सण उत्सव परंपरा टिकवण्याचं काम आम्ही करतोय। आपल्याला माहीत आहे की गेल्या वेळेस सरकार स्थापन होण्यापूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये संपूर्ण सण उत्सव बंद होते, पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर उत्सवांवर असलेली बंदी आम्ही उठवली आणि मोकळा श्वास लोक घेऊ लागले। सण उत्सव परंपरा जोपासणं वाढवणं हे देखील आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्यामुळे आम्ही सगळी बंधनं काढली, विकासावरची बंधनं काढली, सणांवरची बंधनं काढली। आज चौफेर विकास या राज्यामध्ये होतोय, सर्वांगीण विकास होतोय आणि लोक पाडवा आजचा मोठ्या खुशी आनंदात साजरा सण जपणारे लोक आता आमच्यासोबत आहेत असं बोलत काल देखील अभिनंदन केलेलं आहे। त्यामध्ये विचार घेऊन जाणारे तुम्ही आहात असं देखील नरेंद्र मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो। कालच मी त्यांना धन्यवाद दिले, आभार मानले की खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदेसारखा कार्यकर्ता आपल्या सहकाऱ्यांसोबत करतोय। अशा प्रकारचा गौरवाने उल्लेख केला, मी त्यांचा ऋणी आहे, मी त्यांचा आभारी आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही राज्यामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे आणि म्हणून तर आपण पाहत आहे की आज हे गुढीपाडवा एवढ्या जल्लोषात साजरा होतोय, कारण सरकार बदलल्यामुळे हे सगळं आपण पाहतोय। मोकळा श्वास लोक घेऊ लागले, व्यापारी बांधव, महिला भगिनी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सिनियर सिटीजन या राज्यामध्ये प्रत्येकाच्या योजनांना स्पर्श आपल्या सरकारने केलेला आहे। त्यामुळे हे सरकार जे आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, विकासाचं सरकार आहे, विकास करणारं सरकार आहे, राज्याला प्रगती पथाकडे घेणारं सरकार। ठाण्याचा उमेदवार जो आहे तो ठरलेला प्रगती आणि विकास याचे आडवा कोणी येईल, त्याला आडवं करून गुढीपाडवा आमचे लोक साजरा करतात। ठाण्याचा उमेदवार